आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला 12वी मध्ये 85.33% मिळालेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीचं फोनवरून कौतुक करत अभिनंदनही केले। त्यानंतर तिनं प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात। म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं, कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची, म्हणजे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो, कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती म्हणजे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते म्हणजे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता। किती टक्के पडलेले आहेत आणि पटकन बोलत जाऊ, कुटुंबियांना सांगितले का? 85.33 मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटते की आज सर्वजण सोबत आहेत, पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत। त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही, आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये। आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून माझ्या कुटुंबापासून, गावापासून त्यांना हिरावून घेतलं, त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी। आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय, आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत, म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं, म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं। आणखी एक आरोपी आपला अजूनही फरार आहे, त्याबाबत काय नाही, विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये, म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे। वडिलांचं काय स्वप्न होतं, काय बनावं आणि आता काय पुढचं, कुठं ऍडमिशन घेणार आहे? माझी नीटची तयारी चालू होती, पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी, म्हणजे 150च्या आतच येते, पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल, म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।